नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 9 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. या संदर्भात डिटेलमध्ये माहिती. महिला प्रीमियर लीग 2026 यामध्ये आर-सी-बी हा संघ पुन्हा एकदा विजेता ठरलेला आहे. या संदर्भात देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच प्रधानमंत्री सेतू योजना ही सध्या चर्चेमध्ये आहे. याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओची शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. पिल्लू AI हे कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकाउंटिंग AI. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 9 फेब्रुवारी. 9 फेब्रुवारी 1951. स्वतंत्र भारताच्या प्रथम जनगणनेची सुरुवात ही आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 16वी जनगणना ही 2021 मध्ये पार पडणार होती, परंतु आता त्याचा कालावधी 2026 मध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच यावर्षी आता आपली 16वी जनगणना आता पार पडणार आहे. 1921 हे वर्ष विभाजक वर्ष म्हणून देखील ओळखले जाते. 9 फेब्रुवारी 2008 बाबा आमटे यांची आज पुण्यतिथी. बाबा आमटेंचं पूर्ण नाव होतं मुरलीधर देवीदास आमटे. त्यांना पद्मविभूषण तसेच रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देखील मिळालेला आहे. 9 फेब्रुवारी 1929 महाराष्ट्राचे 8वे मुख्यमंत्री A.R. अंतुले यांचा आज जन्मदिवस. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये भारताचा कर्णधार कोण होता? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 यश धूल, पर्याय क्रमांक 2 आयुष म्हात्रे, पर्याय क्रमांक 3 वैभव सूर्यवंशी आणि पर्याय क्रमांक 4 पृथ्वी शॉ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयुष म्हात्रे. भारताने 6व्यांदा अंडर-19 विश्वचषक विजेतेपद यात पटकावलेलं आहे. झिम्बाब्वेमधील हरारे येथे झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने इंग्लंडचा पराभव करून 6व्यांदा 19 वर्षांखालील विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. विजेता संघ आहे भारत. भारताचा कर्णधार होता आयुष म्हात्रे. तर उपविजेता संघ आहे इंग्लंड. इंग्लंडचा कर्णधार होता लुक बेनकेनस्टाईन. परीक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वैभव सूर्यवंशी या खेळाडूने अंतिम सामन्यामध्ये केवळ 80 चेंडूमध्ये 175 धावांची खेळी केली. हा अंडर-19 विश्वचषक फायनलमधील आतापर्यंतचा सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आहे. भारत या स्पर्धेच्या इतिहासामध्ये 6 वेळा जेतेपद मिळवणारा एकमेव संघ ठरलेला आहे. 2000, 2008, 2012, 2018, 2022 आणि 2026 या 6 वेळा भारताने जेतेपद पटकावलेले होते. भारतीय संघाने 2016 पासून आतापर्यंत सलग 6 वेळा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केलेला आहे. वैभव सूर्यवंशीला अंतिम सामन्यामध्ये केवळ 80 चेंडूमध्ये 175 धावांची खेळी केल्यामुळे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देण्यात आला. तसेच मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देखील वैभव सूर्यवंशी यालाच मिळालेला आहे. पुढचा प्रश्न. महिला प्रीमियर लीग 2026 चा विजेता संघ कोण आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 मुंबई इंडियन्स, पर्याय क्रमांक 2 दिल्ली कॅपिटल्स, पर्याय क्रमांक 3 गुजरात जायंट्स, पर्याय क्रमांक 4 आर-सी-बी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आर-सी-बी. महिला प्रीमियर लीग 2026 यामध्ये विजेता ठरलेला आहे आर-सी-बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. या स्पर्धेचा हा चौथा हंगाम होता. 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडली. अंतिम सामना बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदरा या ठिकाणी पार पडला. आर-सी-बीचे हे दुसरे विजेतेपद होते. प्लेयर ऑफ द मॅच होती स्मृती मंदाना. तर ऑरेंज कॅप म्हणजे सर्वाधिक धावा या स्मृती मंदानाने 377 धावा इतक्या केलेल्या होत्या. तर पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक विकेट्स या सोफी डिवाइन या 17 विकेट्स घेत या खेळाडूने जिंकलेली आहे. गुजरात जायंट्सची ही खेळाडू आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महिला प्रीमियर लीग 2026 चे जेतेपद हे आता आर-सी-बीला मिळालेले आहे. 165 धावांची भागीदारी ही स्मृती मंदाना आणि जॉर्जिया वॉल यांनी केलेली होती. उपविजेता ठरलेला आहे दिल्ली कॅपिटल्स. दिल्ली कॅपिटल्स हा चौथ्यांदा फायनलमध्ये पराभव झालेला आहे. लक्षात घ्या, 4 जे WPL झाले होते या 4ही स्पर्धांमध्ये उपविजेतापद हे दिल्ली कॅपिटल्स या संघाने मिळवलेले आहे. आर-सी-बीने IPL आणि WPL दोन्ही टायटल एकाच वेळी जिंकलेले आहे. असे करणारी ही आता पहिली फ्रँचायझी ठरलेली आहे. मागील हंगामाचे विजेते होते 2023 मध्ये मुंबई इंडियन्स,
2024 मध्ये आर-सी-बी, 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि 2026 मध्ये आर-सी-बी. पुढचा प्रश्न, जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 विकसित करणारी कंपनी कोणती? तर यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 स्पेस एक्स, पर्याय क्रमांक 2 ब्लू ओरिजिन, पर्याय क्रमांक 3 वास्ट स्पेस आणि पर्याय क्रमांक 4 नासा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वास्ट स्पेस. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन 1 हे पूर्णपणे खाजगी कंपनीने विकसित केलेले आहे आणि विकसित करणारी कंपनी आहे वास्ट स्पेस कॅलिफोर्निया USA. याचं ठिकाण आहे लो अर्थ ऑर्बिटमध्ये. याचं पहिल्या 2027च्या क्वार्टरमध्ये लॉन्च करण्याचं लक्ष आहे. ISS नंतरचे हे पहिले खाजगी स्टेशन असेल. ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे 2030 पर्यंत सेवानिवृत्त होणार आहे आणि रॉकेट स्पेस एक्स फाल्कन 9 याद्वारे हे स्पेस स्टेशन अवकाशामध्ये स्थित होणार आहे. पुढचा प्रश्न, PM सेतू या योजनेसाठी वर्ल्ड बँकेने किती कर्ज मंजूर केलेले आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 $500 मिलियन, पर्याय क्रमांक 2 $830 मिलियन, पर्याय क्रमांक 3 $700 मिलियन आणि पर्याय क्रमांक 4 $1 बिलियन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 $830 मिलियन. भारतातील प्रधानमंत्री सेतू योजना ही सध्या चर्चेमध्ये आहे आणि या योजनेसाठी वर्ल्ड बँकेने नुकतेच $830 मिलियन म्हणजे सुमारे 6,800 कोटी रुपये इतके कर्ज मंजूर केलेले आहे. याचा परतफेड आहे 11.5 वर्ष मॅच्युरिटी आणि यामध्ये 4 वर्ष ग्रेस पिरियड आहे. आता याचं लक्ष काय असेल तर 5 वर्षामध्ये 1000 ITI अपग्रेड केले जातील. 2 लाखाहून अधिक युवकांना प्रशिक्षण दिले जाईल. NSTIला सेंटर्स ऑफ एक्सिलन्स बनवण्यासाठी ट्रेनर्ससाठी बळकट केली जाईल. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, PM सेतू ही योजना चर्चेमध्ये आहे. PM सेतूचा फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेड इट इज. या योजनेची सुरुवात 4 ऑक्टोबर 2025 या दिवशी करण्यात आलेली होती. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे PM सेतू ही योजना अधिकृतपणे सुरू केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चर्चेमध्ये असलेली ही योजना आहे आणि आपल्याला परीक्षेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. PM सेतूचा फुल फॉर्म काय आहे? पुन्हा एकदा सांगतो, प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs. पुढचा प्रश्न, अंतरिक्ष संगवारी हे स्पेस सेंटर कुठे उभारले गेलेले आहे? ते यासाठीच पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 शासकीय शाळा नवा रायपूर, इस्रो बेंगळुरू, ITI मुंबई, आयसर पुणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शासकीय शाळा नवा रायपूर. तर अंतरिक्ष संगवारी हे देशातील पहिले असे स्पेस सेंटर आहे जे सरकारी शाळेच्या परिसरामध्ये उभारले गेलेले आहे. देशातील असे पहिलेच केंद्र असणार आहे. त्यामुळे यासाठीचे वैशिष्ट्य हे वेगळे आहे. याचं ठिकाण आहे शासकीय उच्चतर माध्यमिक विद्यालय राखी नवाब रायपूर, रायपूर जिल्हा. याची सुरुवात 3 फेब्रुवारी 2026 या दिवशी करण्यात आली. याचं उद्घाटन मुख्यमंत्री विष्णुदेव आणि ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी केले. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, PM सेतू या योजनेचे पूर्ण रूप काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 प्रधानमंत्री स्किल ट्रेनिंग, पर्याय क्रमांक 2 प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड ITIs, पर्याय क्रमांक 3 प्राईम स्किल एज्युकेशन टूल आणि पर्याय क्रमांक 4 नॅशनल ITI स्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.